नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, आपल्या युट्यूब चॅनलवर तुम्हा सर्वांचं स्वागत आहे. तर बघा विद्यार्थी मित्रांनो, काल आपण काय केलं होतं, सगळे पीवायक्यू घेतले होते, बरोबर की नाही? पण मला ते काही पटलं नाही बघा. कसं माहितीये का, ते पीवायक्यू चे प्रश्न खूप सोपे वाटायला लागलेत आणि बऱ्याच जणांनी पीवायक्यू सोडवून सोडून सोडून काय झाले, पाठ झाले. तर आणि दुसरी गोष्ट अशी बघा, पीवायक्यू 2013 पासून 2021 पर्यंत जसे ऑप्शन बदलून वगैरे येत होते की नाही, तर 24 पासून पॅटर्न चेंज झालाय. त्याच्यामुळे त्याचा तुम्हाला तेवढासा फायदा होणार नाही. या कारणास्तव आपण काय करूया, एमसीक्यू प्लस पीवायक्यू घेऊया. आलं का लक्षात? मंजूर आहे का? असेलच मंजूर. तर बघा, मी काय करणार आहे, जे काही चॅप्टर मी शिकवत म्हणजे स्वतः मी प्रश्न काढले आहेत, असे काही प्रश्न म्हणजे एमसीक्यू घेणार आहे आणि त्याच्यामध्ये आपले काही पीवायक्यू असणार आहेत. तर एकंदरीत असा आपला पॅटर्न राहणार आहे. म्हणजे कालचा पॅटर्न आज काय केला, आपण चेंज केलेला आहे. आणि मग चालू, मग आपण काय करूया, लागलीच प्रश्नाला सुरुवात करूया. परंतु त्या अगोदर आधी एक तुम्हाला सांगते, जर भूगोल असेल, इतिहास असेल, कोणत्याही वर्गाचा असेल, जर त्याच्यातली एखादी कन्सेप्ट तुम्हाला समजत नसेल, एखाद्या कन्सेप्ट वर प्रश्न घ्यावा असं तुम्हाला वाटत असेल, नक्की कमेंट करा. आपण नक्की त्या प्रश्नाला काय करूया, पुढच्या व्हिडिओमध्ये ऍड करूया, बरोबर का? आणि दुसरी गोष्ट म्हणजे अशी की ते काही गणितावरचे वगैरे प्रश्न आहेत ना, तर आपण येत्या व्हिडिओमध्ये ते नक्कीच म्हणजे त्याच्यामध्ये ऍड असणार आहेत. परंतु तरी सुद्धा तुम्हाला एखाद्या दुसऱ्या कन्सेप्टवर प्रश्न हवा असेल तर नक्की सांगा, धड्याचं नाव सुचवा, आपण त्याच्यातून काही प्रश्न घेऊन येऊया. तर बघा विद्यार्थी मित्रांनो, या ठिकाणी आपले जे काही प्रश्न आहेत ते आता नुसते पीवायक्यू राहिले नाहीत, ते एमसीक्यू पण आहेत. काल एक प्रश्न घाई गडबडीत माझ्याकडून चुकला. कसं आहे माहितीये का, चुका माणसाकडूनच होतात. मी काय म्हणाले, चुका माणसाकडून. तुम्ही म्हणता मग मॅडम तुमच्याकडून चुकलं म्हणून तुम्ही आता म्हणालात माणसाकडून होतात. तसं नाही. मी काय म्हणाले, गलती करो गलतियां करो मगर एक गलती बार बार मत करो. तर अशा पद्धतीने नक्कीच मी नंतर चूक होणार नाही याची काळजी घेईन. पण शेवटी आता बघा, चुका माणसाकडूनच होत्यात, याच्याबद्दल तर काही दुमत नाहीये माझं. बघा काल माझ्या हाताने काय चुकलं होतं बघा. प्रश्न असा होता, पनामा कालव्यास डॅशचे प्रवेशद्वार असे म्हणतात. तर याचं उत्तर होतं प्रशांत किंवा पॅसिफिक महासागराचं प्रवेशद्वार असं म्हणतात, बरोबर आहे का? सगळ्याला मान्य आहे की नाही? परंतु माझ्याकडनं चुकून काय झालं होतं, तर मी म्हणलं काय आहे की अटलांटिक महासागराचं प्रवेशद्वार आहे. तर तेच माझ्या हाताने चुकलं होतं, म्हणूनच मी इथं काय केलं आहे, पहिलाच प्रश्न घेतला आहे. जेणेकरून हे बघा, येणार तर नाही हा प्रश्न, यदा कदाचित आला तर म्हणजे आपल्या युट्यूब फॅमिली, आपले तुम्ही म्हणजे एक फॅमिली मेंबर सारखे आहात. तुमचं उत्तर चुकू नये या कारणास्तव मी हा प्रश्न घेतला. तर लक्षात ठेवा, पनामा कालव्याचं प्रवेशद्वार म्हणजे पॅसिफिक महासागर आहे. आणि पनामा जो काही कालवा आहे की नाही, पॅसिफिक महासागर आणि अटलांटिक महासागराला जोडतो. चला पुढचा प्रश्न आहे, भूखंड मंचाचा भाग संपल्यावर समुद्र तळाचा उतार तीव्र होत जातो, त्या भागाला काय म्हणतात? एवढा महत्वाचा प्रश्न आहे, तुम्हाला सांगते. सागर तळ रचना हा चॅप्टर एवढा महत्वाचा आहे की खूपच महत्वाचा आहे. तुमचा पहिला पेपर असो, तुमचा दुसरा पेपर असो, दोन्ही पेपरसाठी खूप खूप महत्वाचा. तर मी तुम्हाला सागर तळ रचनेविषयी जवळजवळ महत्वाची अशी सगळी माहिती मी इथं देणार आहे एकाच प्रश्नामध्ये. इथं याचं उत्तर आधी बघा, भूखंड मंचाचा भाग संपल्यावर, भूखंड मंचाचा भाग संपल्यावर. आणि तुम्हाला सांगते, ह्या सागर तळ रचनेमध्ये भूखंड मंच खूप महत्वाचा आहे. आणि जेव्हा भूखंड मंचाचा भाग संपतो तेव्हा एक असा उतार चालू होतो. म्हणजे बघा, इथं आहे किनारा, आणि किनाऱ्याच्या नंतर इथं काय असतं माहितीये का, पाणी पण असतं याच्यावर. काय आलं का लक्षात? किनाऱ्यावर जरी पाणी नसलं तर इथून बघा, इथून काय आहे तर पाणी आहे, बरं. आणि इथं काय होतं मग, पाणी, तर बघा इथं हा समजा भूखंड मंच आहे. भूखंड मंच संपला की असा एक उतार चालू होतो, तीव्र उतार चालू होतो. आणि त्याला काय म्हणतात, तर त्याला म्हणतात बघा खंडांत उतार. काय म्हणतात? खंडांत उतार. काय म्हणतात? खंडांत उतार. तर मग ह्याचं आपलं तेच उत्तर आहे की भूखंड मंच संपला रे संपला की जो उतार लागतो त्याला काय म्हणतात, तर त्याला म्हणतात बघा खंडांत उतार. पर्याय क्रमांक 3. तर मी तुम्हाला एवढं चांगलं असं म्हणजे की ना, एक प्रकारे काय ना, फोटोच्या साह्याने दाखवणार आहे की तुम्हाला वाटणार आहे की हे काय आहे, आपण सध्या इथं लाईव्ह बघत आहोत असं वाटलं पाहिजे.
हा, तुम्हाला समजून सांगते. आता ह्याचं उत्तर तर मी काढलं बघा. हे बघा, हे फोटो मी खास करून तुमच्यासाठी समुद्रात जाऊन काढून आणलाय फोटो. तर बघा इथं तुम्हाला दाखवते. हे बघा, हे किनारा आहे, बरोबर. मान्य आहे, सगळ्याला माहिती हे किनारा आहे. परंतु किनाऱ्यावर पाणी आहे का? नाही. परंतु ज्या भागावर पाणी आहे आणि बघा असा थोडासा उथळ भाग असतो, तर या भागाला काय म्हणतात? तर त्या भागाला म्हणतात बघा भूखंड मंच. काय म्हणतात? भूखंड मंच. आणि तुम्हाला सांगते, भूखंड मंच हे 200 मीटर पर्यंत खोल असतात. बघा, सगळीची सगळी माहिती विचारलेली आहे. भूखंडावर म्हणजे भूखंड मंचावर जास्त प्रश्न विचारले जातात. तर भूखंड मंच हा 200 मीटर खोल आहे, बरोबर आहे. आणि 200 मीटर खोल असल्यामुळं काय होतं, सूर्याची किरण त्याच्या पृष्ठभागापर्यंत जाऊ शकतात. इथं बघा, हे वरून पाणी दिसायले का तुम्हाला? दिसायले की? हा, तर बघा इथं या भूखंड मंचावर सूर्याची किरण पडू शकतात. यामुळं होतं काय माहितीये का? त्या ठिकाणी सूर्याची किरण गेल्यामुळं तिथं शैवाल, शेवाळ माहिती ना सगळ्याला, तिथं शेवाळ येते बघा. त्याचबरोबर प्लवंक माहिती ना, याच्या अगोदर प्लवंक शब्द ऐकलाय ना तुम्ही? तर ते त्या ठिकाणी त्याची निर्मिती होते. आणि हे शैवाल असेल, प्लवंक असेल, तर हे माशाचं खाद्य आहे. त्यामुळं जर मासे कुठं आढळतात, कोणत्या भागात आढळतात असं विचारलं तर लगेच सांगायचं भूखंड मंचामध्ये आढळतात. मग या ठिकाणी तुमचा भूखंड मंच काय झाले, म्हणजे ह्या शब्दाकडे जाऊ नका, ते शब्द का नाही हिंदीत येतं. आलं का लक्षात? ती भाषा आपली नाही, हिंदीत येते ते शब्द. आता ते आलेत कशी बी, पण मी सांगायले तुम्हाला ते भूखंड मंच आहे म्हणून. आणि भूखंड मंच संपला ना संपला की असा एक तीव्र उतार चालू होतो, बरोबर. आणि या तीव्र उताराला म्हणतात खंडांत उतार. आलं लक्षात? मग खंडांत उतार झाला की मग काय होतं, तर सागरी मैदान चालू होतं. काय होतं? सागरी मैदान चालू होतं. आणि सागरी मैदान हे किती? 3700 मीटर ते 4000 मीटर पर्यंत खोल असू शकते. असं कन्फर्म नाही की एवढंच असेल म्हणून. आलं लक्षात? त्याचबरोबर आणखीन एक महत्वाचं म्हणजे, जशी आपली जमीन कुठं काय असतो, पर्वत असतो, कुठं पठार असतो, तर कुठं खोल खड्डा असतो, बरोबर की नाही? त्याच पद्धतीनं या समुद्रात पण असतं. बऱ्याच जणाला वाटते समुद्र म्हणजे असं इथून तिथून प्लेन असते काय की, पण तसं नसते. आलं काय लक्षात? विचारू शकतात उपयोजनात्मक प्रश्नामध्ये. हा पण काय असतो, कुठं उंच तर कुठं उंच सखल असा प्रदेश असतो, कुठं समुद्री डोह असतो, तर कुठं खोल गर्ता असतो. आता डोह आणि गर्ता म्हणजे कळते की तुम्हाला? मी सांगते बघा. ज्या ठिकाणी काय असतो, रुंद, मी काय म्हणत आहे, रुंद असा खड्डा असतो आणि खूप खोल नसतो, त्याला म्हणतात समुद्री डोह. जसं की हे बघा, इथं काय आहे, एक प्रकारे समुद्री डोहच आहे ना. हे बघा असं टोपल्यासारखा भाग दिसायला की नाही, तर याला म्हणायचं समुद्री डोह. हे सागरी मैदानामध्येच येतं, बरोबर का? परंतु हे बघा इथं तुम्हाला पर्वत, बरोबर आहे की नाही, असा पर्वतासारखा भाग दिसायला. इकडं तर बघा किती उंच आहे. इथं बाहेर लावा पण निघायला लागलाय, दिसायला का? हे बघा दिसलं पण असं. तर अशा पद्धतीनं समुद्रामध्ये कुठं उंच तर कुठं सपाट भाग असतो, कुठं पार खोल गर्ता असतो. काल एक प्रश्न होता ना, मरियाना गर्ता पॅसिफिक महासागरातला, तर ते बघा असं असतंय. आता हे इकडे तुम्हाला डोह कळाला, सागरी मैदान कळालं, खंडांत उतार कळाला, भूखंड मंच कळाला. आता बघा हे आहे सागरी गर्ता. काय आहे? सागरी गर्ता. बघा कसा खोल येतं आणि पुन्हा अरुंद असतो. आणि हे जे क्षेत्र आहे ना, इथं बघा, इथं हे जे क्षेत्र आहे की नाही, तर या क्षेत्रामध्ये एक संवेदनशील क्षेत्र असते. त्या ठिकाणी काय होऊ शकतंय, कधी पण लावारस निघू शकते तिथून बाहेर. त्याचबरोबर तिथं भूकंप होऊ शकते. लक्षात येईल ना मी काय म्हणाले? परीक्षेच्या दृष्टीनं खूप महत्वाचं, एका प्रश्नावर अख्खा चॅप्टर तुमचा इथं कव्हर व्हायला. आलं काय लक्षात? तर अशा पद्धतीनं हे नाही का संवेदनशील क्षेत्र असते, तिथून भूकंपाच्या एखाद्या लावारस वगैरे निघू शकतो, त्या ठिकाणी भूकंप होण्याची शक्यता असते. आणि ते मरियाना गर्ता तर माहिती तुम्हाला, सगळ्यात खोल गर्ता आहे. आणि त्याची जर समजा खोलीच विचारली तर 11,034 मीटर खोल आहे असं सांगायचं लगेच. आलं काय लक्षात? तर अशा पद्धतीनं एकंदरीत तुम्हाला इथं सगळी माहिती मिळालेली आहे. तर आता जाऊया मग आपण पुढं. आणि बघा असं पण विचारतात ना, भूखंड मंच साधारणतः किती खोल असतो, तर भूखंड मंच 200 मीटर खोल असतो. आलंय लक्षात?
आता बघा पुढचा प्रश्न आहे, खालील विधानाचा विचार करा आणि योग्य पर्याय निवडा. पर्याय कसा पाहिजे? योग्य. हा पण आपला MCQ चा प्रश्न आहे. त्याच्या अगोदरचा पण आपला MCQ चा प्रश्न होता. आणि आता बघा योग्य पर्याय पाहिजे म्हणे. इथं विधान काय दिले? सूर्योदयापासून सूर्यास्तापर्यंतचा कालावधी म्हणजे दिनमान. अगदी बरोबर आहे ना. सूर्य म्हणजे उगवल्यापासून सूर्य मावळेपर्यंत आपण दिवसच म्हणतो ना. तर दिनमान थोडं पुस्तकी भाषा आहे. दिनमान म्हणतात तर बरोबर आहे. हे विधान आहे योग्य. आपल्याला पाहिजे योग्य विधान. दुसरं विधान काय दिलंय? सूर्यास्तापासून सूर्योदयापर्यंतचा कालावधी म्हणजे रात्रमान. अगदी बरोबर आहे ते सुद्धा. आणि ह्या जशाला तशा ओळी काय केलेल्या आहेत? पुस्तकात दिलेल्या आहेत. परंतु जमली होती थोडीशी आणि आपल्या हाताने चुकतं. काय हरकत नाही, आता नाही चुकणार. इकडे बघा, एका सूर्योदयापासून दुसऱ्या सूर्योदयापर्यंतचा कालावधी म्हणजे एक संपूर्ण दिवस. अगदी बरोबर आहे ना. हा, काही चुकीचं नाही ना. बरोबर आहे. त्याच्यानंतर मग आता बघा आपल्याला काय करायचं? योग्य पर्याय पाहिजे. इथं तर अ पण बरोबर आहे, ब पण बरोबर आहे आणि क पण बरोबर आहे. मग सर्व विधाने बरोबर. अ ब क सर्व बरोबर. पर्याय क्रमांक 3. जाऊया मग पुढं. तर बघा आता पुढचा प्रश्न आहे, पृथ्वीच्या परिवलनासंदर्भात खालील विधानांचा विचार करा आणि अयोग्य विधान शोधा. परिवलनाच्या संदर्भात सांगितलंय. आता इथं पहिली गोष्ट अशी, तुम्हाला परिभ्रमण आणि परिवलन याच्यामध्ये फरक असतो हे लक्षात आलं पाहिजे. बघा लक्षात येईल का? ही आपली पृथ्वी आहे. ती जर स्वतः भोवतीच फिरत असेल, फिरायली ना, पेन दिसायली की नाही, तर ती जर स्वतः भोवती फिरत असेल तर ह्याला परिवलन म्हणतात. आणि हा प्रश्न आपल्याला परिवलनाशी संबंधित विचारलेला आहे. मग काय योग्य आहे काय अयोग्य आहे ते आपल्याला शोधायचं आहे. आणि परिभ्रमण म्हणजे काय हे जाता जाता सांगून जाते तुम्हाला. बघा हा काय आहे? तर सूर्य आहे आणि सूर्याला ही पृथ्वी प्रदक्षिणा घालत आहे, तर याला म्हणतात परिभ्रमण. आलं का? परी म्हणजे दुसऱ्याला असं म्हणा ना तुम्ही, हे की नाही. आणि परिवलन हे स्वतःच्या स्वतःभोवती फिरत असते. आता बघा इथं आपल्याला अयोग्य विधान पाहिजे. पहिलं विधान दिलंय, पृथ्वीला स्वतःभोवती एक परिवलन पूर्ण करण्यासाठी 24 तास लागतात. अगदी बरोबर आहे. विधान बरोबर आहे. दुसरं विधान आहे, पृथ्वी एका तासाला 15 अंश स्वतःभोवती फिरते. हे पण विधान बरोबर आहे. आणि ह्या विधानाचा उपयोग करून कितीतरी गणित सोडवता येतात माहिती का? जे काही गणित विचारले जातात की नाही, पूर्वेकडे गेला, पश्चिमेकडे गेला, किंवा हे शहर त्या शहरापासून एवढं एवढं अंश म्हणजे एकंदरीत ते किती अंशावर आहे हे सांगितलं जातं. रेखावृत्त वगैरे सांगितलं जातं. आणि त्या दोघांमध्ये एवढं एवढं अंतर आहे, तर मग इथून तिथं जायला किती वाजतील वगैरे असे प्रश्न असतात. एक प्रश्न घेऊया आपण उद्याच्याला. तर बघा हे पण विधान योग्य आहे की एका तासामध्ये पृथ्वी काय करत असते? तर 15 अंश फिरत असते. आलं लक्षात? त्यानंतर बघा पृथ्वीला एका अंशात फिरण्यासाठी 60 मिनिटे लागतात. हे विधान मात्र चुकीचं आहे. इथं काय सांगितलं होतं बघा, एक तासामध्ये किती मिनिटं असतात? 60 मिनिटं असतात. 15 अंश जाते. किती जाते? 15 अंश जाते. तर एक अंश, मी काय म्हणत आहे बघा, एक अंश बरोबर किती? तर मग ह्याचा भागाकार करा ना. 15 एक 15. हे आपण एका तासाच्या मिनिटामध्ये केलेत, बरोबर की नाही? तर जे आपलं उत्तराला एकक येणार आहे ते पण मिनिटच येणार आहे. 15 एक 15, 15 2 30, 15 3 45, 15 चोक 60. थांबा आलं बघा मध्येच काहीतरी. हो, 15 चोक काय झाले? तर 60 आले. 60 म्हणजे एक अंश बरोबर 4 मिनिटे. गणित घेऊया आपण. सविस्तर घेतलेत आपण बॅचवर, परंतु तुम्हालाही सांगूयात आपण. आलं काय लक्षात? मग सांगा हे विधान चुकलं की नाही? एका अंशात म्हणजे पृथ्वीला एका अंशात फिरण्यासाठी 60 मिनिटं लागतात का हो? लागत नाहीत ना. इथंच म्हणलंय ना त्यानं की काय सांगितलंय? यार गेलं का प्रश्न? असं काय करायला? हा बघा, पृथ्वी एका तासामध्ये 15 अंश फिरते. हे विधान बरोबर आहे म्हणल्यावर एका अंशात 60 मिनिटं म्हणल्यावर चुकलं ना हे विधान. एका अंशामध्ये पृथ्वी 4 मिनिटं फिरते. लक्षात ठेवायचं, हे जे विधान आहेत ना तुम्हाला गणित सोडवण्यासाठी खूप महत्वाचे आहेत. म्हणजे एक विधान चुकलं बघा,
तर बघा चौथं विधान काय दिलंय, प्रत्येकी 1 अंश अंतरावरील रेखावृत्ताच्या स्थानिक वेळेत 4 मिनिटांचा फरक असतो. म्हणजे तुम्हाला तर माहिती की रेखावृत्त कसे असतात, असे सरळ असतात की नाही. तर कोणत्याही 2 रेखावृत्ताच्या दरम्यान काय करायचं असेल, जर समजा म्हणजे अंतरावरील रेखावृत्ताच्या स्थानिक वेळेत मिनिटांचा फरक किती असतो, तर मी तुम्हाला सांगितलं की 1 अंशामध्ये फिरायला त्या पृथ्वीला किती वेळ लागतो, तर 4 मिनिट लागतात. हे मीटर नाही बरं, मिनिट आहेत. बरं जाऊ द्या, मी लिहितेच बाई मी. तर ठीक आहे, तर हे आहेत बघा मिनिट. तर मग हे पण विधान योग्य आहे. म्हणजे बघा या ठिकाणी आपल्याला पाहिजे अयोग्य विधान, आणि कोणतं अयोग्य आहे, तर हे क अयोग्य आहे. ऑप्शन मध्ये बघा 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 कुठं क आहे का, हा हे बघा फक्त क, हे काय आहे, अयोग्य आहे. म्हणजे पर्याय क्रमांक 2 हे आपलं उत्तर आहे. आता बघा प्रश्न, आता हे पृथ्वीचे अंतरंग आहे की नाही चॅप्टर, याचा 8वीचं भूगोल लय महत्वाचं आपल्यासाठी. भाग 2 म्हणजे भाग 2च म्हणाले, पेपर 2 वाल्यांसाठी लय महत्वाचं. आणि कसं आहे माहितीये का, हे असं वाचून म्हणजे पाठ वगैरे करण्याचे घटक नाहीत ते. तिथं काय करावं लागते, सगळ्या कन्सेप्ट समजून घ्याव्या लागतात. तर तेच आहे पृथ्वीच्या अंतरंगावरचा चॅप्टर म्हणजे प्रश्न आहे बरं हा. बघा, पृथ्वीच्या अंतरंगाचा अभ्यास करण्यासाठी खालीलपैकी कोणत्या अप्रत्यक्ष साधनांचा प्रामुख्याने वापर केला जातो. तर मी अगोदर तुम्हाला सांगते, पृथ्वीचा अंतरंग जाऊन तपासणं, चेक करणं असं सोपी गोष्ट नाही बरं. तुम्हाला सांगा पृथ्वीच्या अंतरंगात काय आहे हे तुम्हाला माहिती का, मला पण नाही माहिती. तुम्हाला सांगते, मग शास्त्रज्ञांना काय केलं की नेमकं पृथ्वीच्या अंतरंगात आहे काय, ते बाह्य गाभा, अंतर्गाभा वगैरे माहिती ना तुम्हाला. तर याच्यामध्ये नेमकं आहे काय, तर हे शोधण्यासाठी अनेक प्रकारचे म्हणजे प्रयत्न केले. ह्या पद्धतीनं त्या पद्धतीनं शोधण्याचा प्रयत्न केला. बोरवेल शोधून काढण्याचा प्रयत्न केला, ते विंदन छिद्रे वगैरे आहे की नाही तसं करण्याचा प्रयत्न केला. परंतु तर विशेष अंतरावर गेल्याच्या नंतर काय होऊ लागलं माहितीये का, जे काही खोदण्यासाठी खालून एखादं लोखंडाचं वगैरे टोक असेल की नाही ते वितळू लागलं. कारण एवढी पोटामध्ये एवढी गरमी आहे, एवढी उष्णता आहे. काल एक प्रश्न होता ना, पृथ्वीच्या अंतरंगाचं तापमान हे सूर्याच्या पृष्ठा एवढं आहे. मग तुम्ही सांगा, विचार करा तापमान कसं असेल. तर आपल्याला पृथ्वीच्या अंतरंगाचं नेमकं काय आहे, कसं आहे हे कळणार आहे का, अजिबात नाही कळणार. मग आपल्या शास्त्रज्ञानं किंवा भूगर्भ शास्त्रज्ञानं अनेक प्रयत्न म्हणजे केले की बाबा नेमकं असतंय काय. तर बघा, अंतरंगाचा अभ्यास करण्यासाठी या शास्त्रज्ञानं मग तापमान, त्याचबरोबर घनता, किंवा मग जे काही भूकंप होतो की नाही, तर भूकंपाच्या लहरी याच्या अनुषंगानं काय केलं, अंतरंगाचं तापमान किती असू शकते याचा अनुमान लावला. मग हे काही प्रत्यक्ष केलं का, तर नाही, अप्रत्यक्षरित्या केलं. बरोबर की नाही, तुमच्या लक्षात आलंच असेल. तर बघा प्रश्न जो काही आहे की पृथ्वीच्या अंतरंगाचा अभ्यास करण्यासाठी अप्रत्यक्ष साधनाचा प्रामुख्याने म्हणजे कोणत्या साधनाचा वापर म्हणजे उपयोग केला, तर तुम्हाला सांगते, तापमान, घनता, दाब आणि भूकंप लहरी याच्या साह्यानं एकंदरीतच भूगर्भ शास्त्रज्ञाने की आपलं पृथ्वीचं अंतरंग किती गरम आहे हे ठरवलं. आलं लक्षात, आलंच असेल लक्षात. आता बघा, आता तर ढगफुटी चाली. आता योगायोगानं पाऊस काळ पण सुरू व्हायला लागलाय विद्यार्थी मित्रांनो. ह्या आणि एक चॅप्टर आहे ना तुम्ही 8वीलाच आहे बघा, ते ढगांचे प्रकार, आर्द्रता आणि ढग. काय भयानक चॅप्टर आहे, काय ते ढगाचे प्रकार, काय काय ते पाऊस कसला पडतोय, कोणत्या ढगानं कोणता पाऊस पडतोय, किती उंचीवरचे कोणते ढग आहेत, किती प्रकार आहेत. त्याचबरोबर आंतरराष्ट्रीय किती प्रकार मानले आहेत, 10 प्रकार मानलेत बघा. म्हणजे खूप छान आहे ते धडा, छान आहे. चला इथं बघा, ढगफुटी संदर्भात खालीलपैकी कोणते विधान अयोग्य आहे म्हणे. कोणतं काय आहे, अयोग्य आहे. तर मी पहिलं तुम्हाला सांगते ढगफुटी म्हणजे काय. तुम्हाला सांगते, तुम्हीच काय मी सुद्धा, ढगफुटी म्हणजे मला काय वाटत होतं माहितीये का, अख्खा ढग एका गावावर असा म्हणजे फुटून असा पडतो की काय की असं वाटायचं. आणि मग ढगफुटी झाली म्हणजे काय व्हायचंय की सगळं गावच वाहून जाते वगैरे वगैरे, बातम्या वगैरे ऐकलेल्या ना, तर तसं वाटायचं मला. परंतु विद्यार्थी मित्रांनो तसं नसतंय ते.
तर बघा, ढगफुटी म्हणजे असा एखादा ढग लगे डायरेक्टली वर येऊन पडत नसतो. आता नेमकं होतंय काय हे मी तुम्हाला इथं सांगणार आहे. ही ढगफुटी कशामुळे होती. गेल्या वर्षी महाराष्ट्रात बऱ्याच ठिकाणी ढगफुटी झाली. नांदेड जिल्ह्यात पण बऱ्याच ठिकाणी ढगफुटी झाली असं न्यूजला वगैरे येऊ लागलं. बऱ्याच जणांना तसं वाटत असेल, ढग फुटत असेल, पूर्ण एखाद्या गावावर पडत असेल. तसं नसतं ते. आता मी तुम्हाला इथं एकदम सविस्तररित्या सांगणार आहे, जेणेकरून तुम्हाला काय होणार नाही, तर कुठं अडचणच येणार नाही. तर आता आपण समजून घेऊया ही ढगफुटी असते काय. तर बघा विद्यार्थी मित्रांनो, काय होतं, ऊर्ध्वगामी वारं वाहत असतं. ऊर्ध्वगामी म्हणजे कसं वारं असतं बघा, जमिनीकडून आकाशाकडे वारं वाहतं. इथं जागा बी नाही बघा कुठं, पण काही हरकत नाही, आपण इथं समजून घेऊया. बघा, ऊर्ध्वगामी म्हणजे काय होतं की इकडून असं वारं काय होत असतं, वरच्या दिशेनं वाहत असतं. मग बघा, हे वारं असं वरच्या दिशेनं वाहत आहे. आणि वारं वरच्या दिशेनं वाहत असताना हे लय महत्वाचं आहे बरं. बघा, वारं वरच्या दिशेनं वाहत असताना वरी काय असतात, असे ढग असतात बघा. बरोबर आहे. बघा, मला म्हणजे माझी ड्रॉइंग लय चांगली बरं का विद्यार्थी मित्रांनो. तर ह्या ढगामधून काय होत असतं, एखादा थेंब असा, थेंब तुटायले म्हणतात की नाही, तसे हे थेंब काय होत असतात, खालच्या दिशेने येत असतात. परंतु हा ऊर्ध्वगामी प्रवाह काय करतो, तर या थेंबाला काय करतो, थोपवतो तिथंच. कारण खालून वारं यायला लागले, हे थोपतेच, म्हणजे हे जे काही पाऊस आहे, थेंब आहेत, ते थोपतात आणि ते परत काय होतात, ढगामध्ये जातात. आणि ढगामध्ये गेल्याच्या नंतर त्याचं गारात रूपांतर होतं, बर्फात रूपांतर होतं. आता बर्फात रूपांतर झाल्याच्या नंतर होतं काय, की त्या ढगातल्या सगळ्या पाण्याचं बर्फात रूपांतर झाल्यामुळं ते ढग होतात जड. काय होतात, जड होतात ते ढग. आणि जड झाल्यामुळं ते स्वतःचं वजन त्या ठिकाणी आवरू शकत नाहीत. आणि मग हे ऊर्ध्वगामी प्रवाह जो की इकडून खालून वरी चालला की नाही, ते पण त्याला पेलू शकत नाही. आणि तेव्हा काय होतं, एका विशिष्ट प्रदेशात, विशिष्ट भूमीवर 100 मिमी एवढा पाऊस एखाद्या ठिकाणी पडतो. भाड 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 रिचवल्यावरून गारा आणि पाऊस, मुसळधार पाऊस पडतो. मग त्याचं काय काय म्हणजे नुकसान होतं वगैरे, ते कसं होतं, ते एकंदरीत काय परिस्थिती होते ते मी चित्राच्या साहाय्याने तुम्हाला दाखवणार आहे. तर अशा पद्धतीनं ह्या ऊर्ध्वगामी प्रवाहामुळं असे एक प्रकारे पाऊस तिथं थोपून धरल्यामुळं त्याचं बर्फात रूपांतर होऊन मग असा धाड 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 पाऊस एकाच ठिकाणी रिचवतो. त्यालाच म्हणतात ढगफुटी. आणि खास करून ही ढगफुटी पर्वतीय भागामध्ये होते बघा. कुठं होते, पर्वतीय भागामध्ये. तर इथं आता ऑप्शन मध्ये बघा, आता ऑप्शन वरून तुम्हाला, आता मी जी माहिती सांगितली ना याच्यावरून काय योग्य आहे काय अयोग्य आहे ते तुम्ही सांगणार. आपल्याला पाहिजे अयोग्य. काय पाहिजे आपल्याला, अयोग्य. बघा, पहिलंच विधान दिलंय, ढगफुटीची घटना प्रामुख्याने मैदानी प्रदेशात होते किंवा मैदानी प्रदेशात मोठ्या प्रमाणावर होते. होते का मैदानी प्रदेशावर? नाही ना होत. कुठं होते मग, तर ती होते बघा पर्वतीय प्रदेशात, डोंगराळ भागामध्ये होते. तुम्हाला चित्राच्या साहाय्याने पण दाखवते मी. मग पहिलंच चुकीचं आहे, हेच आपलं उत्तर आहे. बरोबर आहे की नाही. चला, तरी पण आपण दुसरं विधान काय दिले बघा, ढगफुटी हा वृष्टीचाच एक प्रकार आहे. अगदी बरोबर आहे, हे पावसाचाच एक प्रकार आहे. त्याच्यानंतर तिसरं विधान दिले, एखाद्या विशिष्ट भूभागावर 100 मिमी किंवा त्यापेक्षा अधिक पाऊस पडतो तेव्हा त्यास ढगफुटी म्हणतात. अगदी बरोबर आहे. त्याच्यानंतर चौथं विधान दिलंय, जोरदार ऊर्ध्वगामी वाऱ्यामुळे पावसाचे थेंब ढगात काय खोळंबून राहतात किंवा खोळंबून त्याचे गारामध्ये रूपांतर होते. आणि तर हे पण विधान योग्य आहे. मी तुम्हाला सांगितलं ना, ऊर्ध्वगामी प्रवाह काय करतो, थेंबाला थोपवून धरतो. बरोबर की नाही. आणि यामुळे हे सगळं घडतं. म्हणजे आपल्याला चुकीचं पाहिजे होतं ते असं होतं की ढगफुटी ही घटना प्रामुख्याने पर्वतीय प्रदेशात घडते, परंतु यांना दिलंय मैदानी प्रदेशात. त्यामुळे हे विधान चुकीचं आहे. तर बघा, आता इथं आपलं उत्तर निघालेलं आहे. मी आता तुम्हाला आपल्या महाराष्ट्रातलाच प्रसंग दाखवते, ढगफुटी नेमकी कशी. हे बघा, ह्याला म्हणतात ढगफुटी. बघा, इथं पर्वतीय प्रदेशामध्ये पाऊस पडायला, ढग दिसायलेत का तुम्हाला, काळे कुट्ट ढग आलेले आहेत बघा. हे बघा, इथं कसा पाऊस पडायला लागलाय, धो 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 पाऊस पडायला. हे बघा, इकडे लोक आपला जीव मुठीत धरून इथं वर बसलेले आहेत. हे बघा, इकडे गाड्या वाहून जात आहेत. गावात पार पाणी शिरले.
तर निश्चितच तुमच्या लक्षात आलं असेल ढगफुटी नेमकी असते काय. आता बघा, गोपाळ बाबा वलंगकर यांनी डॅश या पुस्तकातून अस्पृश्यतेचे खंडन केले. कोणत्या पुस्तकातून केलं? सगळ्यांना माहिती असेल, विटाळ विध्वंसन. कोणत्या? विटाळ विध्वंसन या पुस्तकातून त्यांना अस्पृश्यतेचं खंडन केलं. आता बघा, उंचीनुसार ढगाचे वर्गीकरण मुख्य किती प्रकारात केले जाते आणि अति उंचीवरील ढग साधारणपणे किती मीटर दरम्यान असतात? तर तुम्हाला सांगतो मी, एकंदरीतच किती ते तर आपण सगळंच पाहणार आहोत. तर बघा कसं होतंय माहितीये का विद्यार्थी मित्रांनो, एकंदरीत 10 प्रकार आहेत. आंतरराष्ट्रीय स्तरावर 10 प्रकार मानलेले आहेत, परंतु कसं आहे माहितीये का, त्यांची 3 प्रमुख विभागात विभागणी केली. कशी माहितीये का, तर सगळ्यात वरचे जे ढग असतात की नाही ते 7,000 ते 14,000 मीटर पर्यंत उंच असतात. त्याच्यानंतर जे हे म्हणजे पहिला प्रकार आहे. पहिल्या प्रकारात पुन्हा 2-3 प्रकार पडतात. आलं काय लक्षात? आणि पुन्हा चला त्याच्यानंतर 2,000 ते 7,000च्या दरम्यान मध्यम लेवलचे म्हणजे काय असतात, ढग असतात बघा. मध्यम लेवलचे ढग इथं असतात. आणि 2,000 मीटर पेक्षा कमी उंचीचे ज्या ठिकाणी ढग असतात, तर याचे एकंदरीत 5 प्रकार आहेत. लक्षात येईल का? बरं जाऊ द्या, ते नाही जरी इथं तुमच्या लक्षात आलं तर पुढे मी चित्राच्या साहाय्याने तुम्हाला समजून सांगते. आता इथं लक्षात करा, हे दुसरा प्रकार आणि हा तिसरा प्रकार. आलं लक्षात? तर एकंदरीतच उंचीनुसार ढगाचे वर्गीकरण मुख्य किती प्रकारात केलं आहे? तर 3 प्रकारात केले. बरोबर, उंचीनुसार मुख्य म्हणत आहे. बरं, मग त्याचे उप वगैरे म्हणलं तर सगळे मिळून 10 प्रकार पडतात. ते पण 10ला 10 तुम्हाला दाखवते मी. तर किती प्रकार आहेत? 3 आहेत. इथं बघा, इथं 2 म्हटलंय, इथं 4 म्हणलंय, इथं 5 म्हणलंय. म्हणजे काय आहे? तर पर्याय क्रमांक 2 हे आपलं उत्तर आहे. आणि सगळ्यात वरचा म्हणजे बघा, अति उंचीवरील ढग साधारणपणे किती मीटर दरम्यान असतात? तर अति उंचीवरील 7,000 ते 14,000 मीटर. मी काय म्हणत आहे? 7,000 ते 14,000 मीटर उंचीवर असतात सर्वात उंच ढग. तर हेच आपलं उत्तर आहे. मग आता बघा, हे तुम्हाला दाखवायचं होतं मला. आता हे तर काही सांगण्याची गरज नाही, समुद्रातून वाफा वर येतात आणि काय होतं. नाही, हे तुम्हाला सांगावंच लागणार आहे. एक प्रश्न येतो याच्यावर पण, बाष्पीभवन, संगणन, संप्लवन. समजलं पाहिजे तुम्हाला हे. बघा, बाष्पीभवनामध्ये काय होतं, तर पाण्याचं वाफेत रूपांतर होतं. त्याला काय म्हणायचं? बाष्पीभवन. हे बघा, इथं व्हायला लागले बाष्पीभवन. आणि मग बाष्पीभवनानं काय होतं, तर हे पाणी वाफेच्या रूपामध्ये वर जातं आणि त्याचं रूपांतर ढगामध्ये होतं. बरोबर. आणि मग या ढगाला थंड वारा लागला रे लागला की काय होतं, तर त्याचं पुन्हा पाण्यात रूपांतर होतं. म्हणजे वाफेचं पाण्यात रूपांतर. मी काय म्हणत आहे, वाफेचं किंवा वायूचे द्रवात रूपांतर म्हणजे काय, तर संगणन. लक्षात येईल का तुमच्या? वायूचं द्रवात रूपांतर म्हणजे संगणन. आलं लक्षात? तर बघा विद्यार्थी मित्रांनो, संगणन नेहमी विचारतात. म्हणतात की फ्रीज मधून काय केलं, पाण्याची बॉटल काढली आणि मग काय झालं की त्याला काय झाले, मग त्याच्यावर पाण्याचे थेंब जमा झाले. तर हे काय आहे, तर संगणन आहे ना. तुम्हाला असं वाटतंय का की फ्रीज मधून जेव्हा तुम्ही पाण्याची बॉटल बाहेर काढता थंड थंड, तेव्हा ते पाण्याचे जे काही थेंब आलेले असतात की नाही बाटलीच्या बाहेर, ते तुम्हाला वाटत असेल बाटलीच्या मधातले बाहेर आलेत म्हणून. पण तसं नसतंय. ते वातावरणात जी काही म्हणजे बाष्प आहे की नाही वातावरणातलं, ते त्या काय होते, बाटलीच्या संपर्कात येते आणि मग त्या बाष्पाचं रूपांतर कशामध्ये होत असते, तर द्रवात होत असते. बरोबर की नाही? बाष्प म्हणजेच काय आहे, तर वायू आहे. आणि मग मी काय म्हणलं, वायूच्या द्रवात रूपांतर म्हणजे संगणन. तर ते तसं घडतंय बघा. आलं काय लक्षात? आलंच असेल लक्षात. आता इथं बघा, तर हे 3 प्रकारचे ढग आहेत. हे सगळ्यात अति उंचीवरील ढग. अति उंचीवरील जे ढग असतात ते 7,000 ते 14,000 मीटरच्या दरम्यान असतात. त्याच्यानंतर हे मध्यम
आकाराचे ढग असतात, तर यांचे म्हणजे एकंदरीत हे किती उंचीवर असतात, तर 2000 ते 7000 मीटर उंचीवर असतात. आणि सगळ्यात खालचे ढग, आणि तुम्हाला सांगते हे उग दिखाऊ माल आहे, हे वरच्या कोणत्याही ढगापासून पाऊस पडत नसतो. शक्यतो ह्या ढगांपासून पाऊस पडत नाही, याच्यात बाष्पाचं प्रमाण पण कमी असतं. जास्तीत जास्त पाऊस पडणारे ढग म्हणजे हे खालचे ढग. मीटर पासून खालचे जे ढग असतात त्याचे 5 प्रकार पडतात, आणि त्याच ढगांपासून शक्यतो पाऊस पडतो. मग त्यांचेही काही प्रकार आहेत, ते आपण म्हणजे ते आता मी लेक्चरमध्ये डिटेलमध्ये घेतलेलं आहे. पण आलाच तसा एखादा प्रश्न तर सांगूयात. तर बघा या ठिकाणी हे सगळ्यात मोठे ढग असतात. बघा जे खालचे ढग असतात ते कसे असतात, मोठे ढग असतात. खालचे ढग हे 2000 मीटर पासून खाली असतात. आलंय लक्षात सगळ्या गोष्टी. पुन्हा आणखीन बघा काय महत्वाचं आहे की बाष्पाचे प्रमाण जमिनीलगत अधिक असते. कुठं असते, जमिनीलगत अधिक असते. समुद्र सपाटीपासून उंचीनुसार बाष्पाचे प्रमाण कमी कमी होत जाते. मी म्हणलं की नाही वरच्या ढगामध्ये बाष्प नसते म्हणून. त्यानंतर बघा कमी उंचीवरील ढग आकाराने कसे असतात, तर मोठे असतात. हे बघा कमी उंचीवरील ढग कसे मोठे आहेत ना, आणि हे इकडचे बारीक आहेत. आलं लक्षात. त्यानंतर बघा जास्त उंचीवरील ढग आकाराने लहान असतात. दिसायचं लय नाही, तर लिहून देण्याचं किंवा समजून सांगण्याचं काही नाहीच. तुम्हाला या चित्राकडे पाहिल्याच्या नंतरच कळलं असेल काय येतं. तर आपण या ठिकाणी मी आताच तुम्हाला सांगितलं की बाष्पीभवन मध्ये काय होत असतं, तर पाण्याचं वायूमध्ये रूपांतर होतं. संगणन मध्ये काय होतं, तर वायूचं द्रवात रूपांतर होतं. आणि संप्लवन मध्ये काय होतं माहितीये का, तर स्थायू पदार्थाचं द्रवात रूपांतर न होता डायरेक्टली वायूमध्ये रूपांतर होतं. आणि याचं उदाहरण घ्यायचं म्हणजे कापराची वडी असते बघा. कापराची वडी जर तुम्ही जाळली तर लगेच काय होतं, त्याचं वायूमध्ये रूपांतर होतं. डांबर गोळी बघितलीत का, डांबर गोळी ती अशी स्थायू अवस्थेत असते. कालांतराने ती छोटी छोटी होऊ लागते, तेव्हा तिचं वायूमध्ये रूपांतर होत असतं. आता लक्षात आलंच असेल. जाऊया आता पुढं. म्हणजे मी शेवटी सांगितलं ते संप्लवन होतं बरं. तर हे प्रकार आहेत बघा. एकंदरीतच तुम्हाला म्हणलं नाही का, आंतरराष्ट्रीय वर्गीकरणानुसार ढगाचे 10 प्रकार मानले आहेत. किती, तर 10 प्रकार मानले आहेत. तर पहिला जो प्रकार आहे ते जास्त उंचीवरील ढग, पुन्हा मध्यम उंचीवरील ढग, हे म्हणजे प्रमुख 3 प्रकार. आणि 2000 मीटर पेक्षा खालचे जे ढग असतात की नाही ते 3ऱ्या क्रमांकामध्ये येतात. आलं लक्षात. तर इथं ढगांचे प्रकार वगैरे दिलेले आहेत. जसं की 7000 ते 14000 मध्ये 3 प्रकार येतात. ते म्हणजे सिरस, सिरोटेट्रस आणि सिरोकेम्युलस. इथं म्हणजे सगळं कसं आहे माहितीये का, सी पासून चालू होते. आणि दुसऱ्या ह्याच्यामध्ये कसं आहे, आल्टो आल्टो आहे बघा. दुसऱ्या प्रकारामध्ये आल्टो लक्षात ठेवायचं. दुसरा प्रकार एकंदरीत इथं उंचीनुसार पण लक्षात ठेवायचं 2000 ते 7000 मीटर पर्यंत असतो म्हणून. त्याच्यानंतर इथं मात्र 5 प्रकार आहेत बघा. आणि हेच खरे तर पाऊस पाडणारे ढग आहेत. हे आपण सगळं डिटेलमध्ये बॅचमध्ये सगळं घेतलं बरं. प्रत्येक ढगाचा प्रकार, कोणता ढगाचा नेमका म्हणजे काय वैशिष्ट्य आहे कोणत्या ढगाचं, डिटेल एक एक घेतलेलं आहे. त्याच्यानं आता इथं विस्तृत नको एवढी माहिती द्यायची, म्हणजे फार आपलं लेक्चर म्हणजे 2-4 तासाचं होऊन जाईल. आता इथं गटात न बसणारा शब्द ओळखायचा आहे आपल्याला. तर इथं बघा हे जे काही काय दिलेले आहेत, तर एक प्रकारे वैज्ञानिक विचारवंत दिलेले आहेत. तर इथं गटात न बसणारा शब्द ओळखताना तो वैज्ञानिक नेमका कुठलचा होता याच्यावर हे प्रश्न आहेत बघा. असे बरेच प्रश्न विचारण्यात आले, आणि ते प्रश्न ते नेमके कुठले होते. बऱ्याच जणांना काय वाटतं की ह्या वैज्ञानिकाचं नाव विचारतील म्हणून ते नाव पाठ करायला लागलेत. परंतु परिषदेवाले पण आता हुशार झालेत. त्यांना वाटलं ह्याचं नाव पाठ करायलाच होय, थांबा तो कुठे राहतो तेच विचारतो आता, आणि तसंच करायला लागले मग ते. तर बघा इथं गटात न बसणारा कोणता आहे, तर हे बघा हे जे काही डांटे आहे की नाही, तर हा आहे बघा इटलीचा. कुठला आहे, इटली म्हणजे इटालियन आहे तो. त्याच्यानंतर हा पेटार्क, हा पण काय आहे, ते इटालियन आहे. तर आपण इटालियनच लिहूया. पुन्हा आणखीन काही जण म्हणतील मॅडम तुम्ही असं लिहिलं आहे की नाही, इटालियन. आणि हा पण काय आहे, तर इटालियन आहे. त्याच्यानंतर आहे बघा मॅकियाव्हेली, तर हा पण काय आहे, तर इटालियन आहे. आणि हा एकटाच थॉमस मूर, हा काय आहे, हा कुठला आहे मग, तर हा आहे बघा इंग्लंडचा. म्हणजे हे तिघं पण इटलीचे आहेत.
इटालियन आहेत आणि हा एकटा इंग्लंडचा आहे किंवा ब्रिटिश आहे, त्यामुळं काय झालं तर हा वेगळा आहे. आलं का लक्षात? बऱ्याच जणाला हे वेगळ्या शब्द मध्ये एवढं कन्फ्युजन असते की नेमकं ते वेगळं काढतात कशाचं, म्हणजे कशावरून ते वेगळं ठरवतात हेच कळत नाही. तर बघा प्रश्न आहे, भारतातील सर्वात मोठ्या गोड्या पाण्याचं सरोवर, सर्वात मोठं गोड्या पाण्याचं सरोवर कोणतं आहे? तर उलर सरोवर. कोणतं आहे? उलर सरोवर. पर्याय क्रमांक 4 हे आहे गोड्या पाण्याचं. मग हे सांबर सरोवर असेल, त्याच्यानंतर पॅगॉक सरोवर असेल, लोणार सरोवर असेल, तर हे सगळे खाऱ्या पाण्याचे सरोवर आहेत. आणि हे जे लोणार सरोवर आहे की नाही, हे उल्कापातामुळे निर्माण झालेलं सरोवर आहे, महाराष्ट्रातलंच आहे. तर बघा, भूकवच आणि प्रावरण किंवा भूकवच व प्रावरण यांच्यातील विलगतेला काय म्हटले जाते? म्हणजे एकंदरीत भूकवच आणि प्रावरण हे वेगळं आहे असं कोणी सांगितलं? ज्यानं सांगितलं त्यानं त्याचंच नाव दिलं त्याला. तर अशा पद्धतीनं एकंदरीत प्रश्न विचारण्यात आलेले आहेत त्याच्यावर. तर मी तुम्हाला ते सगळेच सांगते. तर बघा, याचं उत्तर काय आहे? तर मोहविलगता. तर भूकवच आणि प्रावरण यांच्यातील विलगतेला काय म्हटले जाते? तर मोहविलगता असे म्हटले जाते. तर ह्या मोह या शास्त्रज्ञाने त्याच्यामध्ये वेगळेपणा दाखवला होता आणि मग त्यालाच मोहविलगता असं म्हणण्यात आलं. तर इथं बघा, ही आहे, माहित आहे का तुम्हाला? तर एकंदरीतच जे काही पृष्ठभाग आहे पृथ्वीचा, तर पृष्ठभागाचे 2 प्रकार करण्यात आले. एक म्हणजे जी काही जमीन आहे त्यालाच काय म्हणतात? तर खंडीय कवच असं म्हणतात. आणि जी जमीन महासागराखाली असते तिला काय म्हणतात? तर सागरीय कवच असं म्हणतात. म्हणजे हे खंडीय कवच जे जमिनीखाली आहे ते खंडीय कवच आणि महासागराखाली आहे ते महासागरीय कवच. तर याच्यामध्ये सुद्धा काय आहे? वेगळेपणा आहे. हे कोणी सांगितलं? तर हे सांगितलं बघा, कॉन्रॅड यांना सांगितलं. आणि म्हणून या विलगतेला कॉन्रॅड विलगता असं म्हणतात. आलं लक्षात? त्यानंतर भूकवच व प्रावरण यांच्यामध्ये वेगळेपणा आहे. तर कोणी सांगितलं मग? तर ते कोणत्या शास्त्रज्ञाने शोधून काढले, तर त्याचं नाव होतं बघा मोहोरोव्हिसिक. तर या नावामुळं बरं झालं एवढं नाव घेतलं नाही म्हणून. तर याच्यावरून काय केलं? एवढं मोह घेतलं आणि त्याला मोहविलगता असं नाव देण्यात आलं. बरं झालं एवढं नाव घेतलं नाही म्हणून, नाही तर लय अवघड झालं असतं आपल्याला पाठ करायला. बरोबर की नाही? तर त्याला म्हणतात मोहविलगता. ज्यानं की भूकवच आणि प्रावरण या दोघांमध्ये विलगता, वेगळेपणा दाखवला. त्याच्यानंतर पुन्हा प्रावरण आणि गाभा वेगळा आहे असं कोण म्हणलं? गुटेनबर्ग यांना म्हटलेलं आहे. आणि या शास्त्रज्ञानं ही विलगता शोधून काढली, म्हणून या विलगतेला काय म्हटलं? तर गुटेनबर्ग विलगता असं म्हटलं. हे बघा, तर एकंदरीत या विलगतेवर प्रश्न आलेला आहे. जे नाही आला ते विचारला जाऊ शकतो. त्याच्यासाठी म्हणलं चला सगळंच जावं घेऊन. बरोबर की नाही? आता बघा, इथं आपल्याला जोड्या लावायच्यात. तर जोड्या कशा लावायच्यात बघा. इथं काय म्हटलेलं आहे, इकडे शोध आहे बघा. हा बघा, कार्बन 14 पद्धतीचा शोध कुणी लावला? एवढं तर माहिती असेल ना तुम्हाला. काल तुम्हाला म्हणलं होतं विलियर्ड लिबी. तर अगोदर कसं होतं तुम्हाला सांगते, 2013 पासून 21 पर्यंत परीक्षा पास करणं लय सोपं होतं बघा. लय सोपं होतं. कारण कसं होतं, नुसतं ऑप्शन खालीवरी करून, तुम्ही आता बघितले असते ना PYQ चे प्रश्न, नुसते ऑप्शन खालीवरी करून प्रश्न विचारत होते. आता मात्र सगळ्या टॉपिकला वगैरे हे करून भेट देऊन प्रश्न काढत आहेत बरं. नाही तर अगोदर लय कंटाळा येत होता वाटतं त्यांना पेपर काढायचा. तिथले तिथंच थोडा फेरफार करून पेपर छापला जात होता. असंच काहीतरी होत होतं. बघा तुम्हाला सांगते, कार्बन 14 पद्धतीचा शोध माहिती का कुणी लावला? तर लिबी माहितीये ना तुम्हाला, कालच सांगितलं तुम्हाला, विलियर्ड लिबी. तर हे असं इथं लावायचं बघा. त्याच्यानंतर काय आहे, तर मला सांगा, डॉक्टर दयाराम सहानी, तर यांना काय केलं होतं? हडप्पा येथे उत्खननाचं कार्य केलं होतं. कुणी? डॉक्टर दयाराम सहानी यांना केलं होतं. बरोबर आहे की नाही? मान्य आहे की नाही तुम्हाला? असलंच पाहिजे मान्य. त्याच्यानंतर बघा, हे जे आहेत की नाही, राखालदास बॅनर्जी यांना काय केलं होतं? मोहनदोजडो येथे उत्खनन कार्य केलं. लक्षात ठेवा, हे फार महत्वाचं आहे. तर राखालदास बॅनर्जी यांना मोहनदोजडो येथे उत्खनन कार्य केलं. आणि त्याचबरोबर राहिली ही जोडी तुम्हाला माहिती बी नसली तर असं इथं लावून टाका ना. जॉन मार्शल यांना काय केलं होतं? तर ब्रिटिश काळात पुरातत्व खात्याचे ते प्रमुख होते.
आलं लक्षात? अशा पद्धतीने जोड्या लावल्या तर आपल्यालाही तशाच लावून घ्यायच्या. आता बघा अच काय 3, हे बघा इथं 3 आहे, इथं 3 आहे. आता ह्या दोन ऑप्शन मध्ये बघावं लागेल आपल्याला. ब च काय आहे 2, इथं 1 आणि इथं 2 आहे, म्हणजे हेच आपलं उत्तर आहे. क च काय आहे तर 1 आहे. क च काय आहे 4 आहे बघा. हा क च 4 बरोबर आहे की. आणि ड च काय आहे तर 1 आहे बरोबर. म्हणजे ऑप्शन क्रमांक 4 हे आपलं उत्तर आहे. हा बघा, अनाथ बालिका आश्रमाची स्थापना कोणी केली सगळ्यांना माहित असेल. मला त्याच्यानंच PYQ चे प्रश्न घेऊ वाटणं झाले. ते सगळे पाठच आहेत ना प्रश्न, बरोबर आहे की नाही. तर ती केली बघा महर्षी धोंडो केशव कर्वे यांना. महर्षी धोंडो केशव कर्वे. आता तुम्हाला सांगते, हे आत्मा होता. काय होता? PYQ हा आत्मा कोणत्याही परीक्षेचा असतो, परंतु कोणाला कडू वाटो, कोणाला काय बी वाटो, खरं बोलणाराचं कोणालाही कडू लागतंय. परंतु आपल्या TET मध्ये सध्या तरी PYQ ला ब्रह्मास्त्र म्हणू नका, PYQ ला आत्मा म्हणू नका. कारण की 2024-25 चे पेपर बघा तुम्ही, एकाच दुसरा प्रश्न, फक्त एकाच दुसरा प्रश्न त्याच्यासारखा घेण्यात आलेला आहे. नाहीतर अगोदरच्या सारखं फॉर्मॅट राहिलेलं नाहीये. तुम्हाला कडू वाटेल, कारण खरं कुणालाही काय होत नसतंय तर ते आवडत नसते, बरोबर आहे की नाही. तर हे त्याचं उत्तर आहे. जाऊया पुढं. बघा विषुववृत्तीय भागात दररोज दुपारनंतर पडणारा जो पाऊस आहे की नाही, तो आरोह किंवा अभिसरण प्रकारचा असतो किंवा स्वरूपाचा असतो. आणि हा पाऊस ब्राझीलमध्ये पडतो बरं. 10वीच्या पुस्तकात आहे बघा. आता बघा, खालीलपैकी कोणत्या हवामान परिस्थितीत म्हणजे बाष्पीभवनाचा वेग मंदावतो. तर बाष्पीभवनाचा वेग कधी मंदावतो माहितीये का? ज्या ठिकाणी दमट वातावरण असेल त्या ठिकाणी बाष्पीभवनाचा वेग मंदावतो. इथे बघा, हवा अतिशय दमट असताना काय होतं? बाष्पीभवनाचा वेग मंदावतो. कधी पण जास्त वारं जर समजा वेगानं वाहत असेल, त्याचबरोबर तापमान जास्त असेल, तर त्या ठिकाणी बाष्पीभवनाचा वेग वाढतो, जास्त असतो. आलं काय लक्षात? इथं बघा, अंदमान समुद्र व जावा समुद्र यांना जोडणाऱ्या सामुद्रधुनीचे नाव सांगा. तर कोणती आहे ती सामुद्रधुनी? तर ती आहे बघा मलाक्का सामुद्रधुनी. कोणत्या दोन समुद्राला जोडते? तर अंदमान आणि जावा समुद्राला ही सामुद्रधुनी जोडते. मगाशी तुम्हाला मी सांगितलं की पाल्क ही सामुद्रधुनी भारत आणि श्रीलंका यांना जोडते, बरोबर आहे की नाही. चला तर जाऊया मग पुढं. आता बघा, भारतात राजा, महाराजा, राव बहादूर यासारख्या पदव्या रद्द केल्या आहेत. याचं काय कारण आहे? तर याचं एकच कारण आहे बघा, की यामुळं सर्व भारतीयांना समान संधी देण्याच्या हमीस काय होत असते तर बाधा निर्माण होते. त्यामुळं कोणाला राजा नाही म्हणायचं ना, कोणाला काय म्हणायचं नाही, कोणाला महाराजा नाही म्हणायचं, असं ठरवण्यात आलं. आता बघा, हे बी प्रश्न जवळपास सगळ्याला माहिती आहे. भारतातील जागृत ज्वालामुखीचं एकमेव उदाहरण कोणतं असेल? तर ते आहे बघा बॅरन बेट. कुठं आहे? तर अंदमान लक्षद्वीप समूहापैकी आहे किंवा अंदमान लक्षद्वीप समूहावर आहे. बघा, जनतेला निर्णय प्रक्रियेत सहभागी करून घेऊन लोकांच्या मतानुसार निर्णय घेतला जातो, त्यास डॅश म्हणतात. काय म्हणतात त्याला? तर जनपृच्छा असं म्हणतात. पर्याय क्रमांक 3. इथं बघा, हे प्रश्न पण काल आला होता, पण थोडा वेगळा होता, बरोबर आहे की नाही. वेगळा होता. तिथे विचारला होता की हा डॅश सिद्धांत आहे, तर तो सत्ता विभाजनाचा सिद्धांत होता, बरोबर की नाही. आणि काल तुम्हाला हे बी म्हणलं मी की सत्ता विभाजनाचा सिद्धांत कोणी मांडला? तर मॉन्टेस्क्यू यांना मांडला. तर तेच इथं विचारले बघा. कायदे मंडळ, कार्यकारी मंडळ आणि न्याय मंडळ हे शासन यंत्रणेचे घटक एकमेकापासून स्वतंत्र असावेत, हा सत्ता विभाजनाचा सिद्धांत डॅश यांना मांडला. तर कोणी मांडला? तर ते मांडला मॉन्टेस्क्यू यांना मांडला. त्यानंतर बघा, चीनच्या डॅश भागात लोहमार्ग जास्त आहेत. तर चीनच्या पूर्व भागामध्ये लोहमार्ग जास्त आहेत. त्यानंतर बघा, एल निनो या स्पॅनिश शब्दाचा अर्थ काय होतो? तर या शब्दाचा अर्थ होतो लहान मुलगा. एल निनो, लहान मुलगा. बघा,
अंदमान निकोबार बेट हे दोन वेगळे समूह एका खोल खाडीने विभागले गेले आहेत. त्या खाडीस डॅश असे म्हणतात. काय म्हणतात माहिती का त्या खाडीला? त्या खाडीला 10 अक्षांश खाडी असं म्हणतात. काय म्हणतात? 10 अक्षांश खाडी. त्यानंतर बघा, खालील विधानापैकी चूक विधान ओळखा. चुकीचं विधान पाहिजे. इथं बघा, राष्ट्रपती तीनही दलांचे सरसेनापती असतात. हो असतात की, कोण नाही म्हणलं मग. दुसरं विधान काय आहे? राजदूत, मुख्य निवडणूक आयुक्त यांची नेमणूक राष्ट्रपती करतात. हो बरोबर आहे की. त्यानंतर तिसरं विधान काय आहे? राष्ट्रपतींना काढलेले वटहुकूम कायद्यासारखेच असतात. अगदी बरोबर आहे ना, बरोबरच आहे की हे पण विधान. त्यानंतर चौथं विधान काय दिले? राष्ट्रपतीच्या हातून संविधानाचा भंग झाल्यास त्यांना पदावरून दूर करण्याचा अधिकार संसदेला नाही म्हटलं इथं. असं कसं होईल बरं? चुकीचं आहे हे विधान. तर बघा विद्यार्थी मित्रांनो, इथं सगळं वाक्य बरोबर आहे. अधिकार संसदेला असतात असं विधान आहे पुस्तकेत, म्हणजे पुस्तकामध्ये, इथं नाही म्हटलंय. तर जर समजा राष्ट्रपती संविधानाचा भंग करत असतील तर त्यांना पदावरून काढतात आणि त्याला काय म्हणतात? तर महाभियोग, म्हणजे ती जी प्रक्रिया राबवली जाते की नाही, त्या प्रक्रियेला महाभियोग प्रक्रिया असं म्हणतात. मी व्यवस्थितरित्या समजावून सांगितलेलं आहे. मला वाटते ते तर लेक्चर युट्यूबला सुद्धा असणार आहे. बघा, सर्व प्रकारच्या आर्थिक विकासात डॅश हा केंद्रबिंदू आहे. तर कोणता केंद्रबिंदू आहे? मानव आहे ना केंद्रबिंदू. पर्याय क्रमांक 2 काय आहे? मानव केंद्रबिंदू आहे. आपला देश प्रजासत्ताक आहे. कारण असं आहे की राष्ट्रपती असेल, उपराष्ट्रपती असेल, पंतप्रधान असेल, तर यांना निवडून देण्यामध्ये प्रत्यक्ष किंवा अप्रत्यक्षरित्या सहभागी असतो. कोण? म्हणजे या आपल्या भारतातला माणूस. बरोबर का? तर त्यामुळं त्याला काय म्हणतात? तर प्रजासत्ताक असं म्हणतात. प्रजेला एक प्रकारे स्वातंत्र्य आहे. बरोबर की? तर बघा, आपला देश प्रजासत्ताक आहे कारण राष्ट्रपती, उपराष्ट्रपती, पंतप्रधान या जागांवर नेमणूक झालेल्या व्यक्ती प्रत्यक्ष व अप्रत्यक्षरित्या लोकांकडून निवडल्या जातात, म्हणून त्याला काय म्हणतात? तर प्रजासत्ताक असं म्हणतात. बघा, संयुक्त राष्ट्राच्या सुरक्षा समितीत स्थायी सदस्य इथं 5 असतात. बघा, स्थायी सदस्य किती असतात? 5 असतात. बघा, दंतीदुर्ग, पहिला कृष्ण, तिसरा गोविंद, अमोघ वर्ष या राजांमध्ये काय साम्य आहे? तर हे सगळेच्या सगळे राजे राष्ट्रकूट घराण्यातील आहेत. काय आहेत? राष्ट्रकूट घराण्यातील आहेत. त्यानंतर बघा, निराश्रित सेवा सदनाची स्थापना कोणी केली? निराश्रित सेवा सदनाची स्थापना तुम्हाला सांगू का? निराश्रित सेवा सदनाची स्थापना ही कोणी केलेली माहितीये का? तर महर्षी विठ्ठलरामजी शिंदे यांना केलेली. परंतु इथं पर्याय ते नाहीतच. परंतु त्या कार्यामध्ये त्यांच्या बायकोनं पण त्यांना सहकार्य केलं होतं आणि त्यांचं नाव होतं जनाक्का शिंदे. त्यामुळं आपल्याला ऑप्शन मध्ये इथं जनाक्का आल्यामुळं यांचंच नाव घ्यावं लागणार आहे. त्यांना सहकार्य केलंच होतं ना. त्यामुळं निराश्रित सेवा सदनाची स्थापना कोणी केली? तर ती केली बघा जनाक्का शिंदे यांनी. आता बघा, भारताची प्रमाण वेळ ही कोणत्या रेखावृत्तावरून ठरवली आहे? तर तुम्हाला सगळ्यांना माहित असेल आणि या रेखावृत्तावरूनच आपल्याला जे काही एकंदरीत कॅल्क्युलेशन वरचे म्हणजे गणितावरचे जे प्रश्न असतात ना, ते आपण याच्यावरूनच सोडवतो बघा. तर ती प्रमाण वेळ आहे बघा 82°30' पूर्व. भारतातील सर्वात मोठा लोकर उत्पादक प्रदेश कोणता आहे? राजस्थान आहे. पर्याय क्रमांक 2. खालीलपैकी अयोग्य जोडी कोणती? कोणती अयोग्य आहे बरं? तर तुम्हाला सांगते, हे तालुका पातळी की नाही, तर इथं पंचायत समिती द्यायला पाहिजे होतं. तालुका पातळीवर काय असतं? पंचायत समिती असते. परंतु यांना काय दिलंय? नगरपालिका दिले. तर त्यामुळं मला तरी वाटतंय की पर्याय क्रमांक 2 हेच काय आहे? इथं अयोग्य आहे. बघा, खालीलपैकी गटात न बसणारी वास्तू कोणती आहे? कोणती आहे मग? तर इथं बघा काय केलेलं आहे, आपल्याला छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस दिलेलं आहे. त्याच्यानंतर एलिफंटा लेणी दिली, वेरूळ दिलेला आहे आणि गेट वे ऑफ इंडिया दिलेला आहे.
तर बघा विद्यार्थी मित्रांनो, छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस आहे ना, तर त्याला जागतिक वारसा स्थळ म्हणून काय केलेलं आहे, तर याची त्याच्यामध्ये एक प्रकारे काय केलेलं आहे, तर याला त्याच्यामध्ये टाकलेलं आहे. हे काय आहे, जागतिक वारसा स्थळ आहे. आलं लक्षात? हे आहे. त्याच्यानंतर एलिफंटा लेणी आहे, वेरूळ आहे, परंतु गेटवे ऑफ इंडिया आहे का, तर नाही. त्यामुळं हे जागतिक वारसा स्थळ नसल्यामुळं हे काय आहे, तर वेगळा शब्द आहे किंवा वेगळी वास्तू आहे. बघा, भारतीय संविधानाच्या सरनाम्यातील डॅश शब्दाचा अर्थ म्हणजे लोकांकडे अंतर्गत किंवा बाह्य स्वरूपाचे निर्णय घेण्याचे सर्वोच्च अधिकार. तर याला म्हणतात बघा सार्वभौम. काय म्हणतात? सार्वभौम. त्यानंतर बघा, अवंती बरोबर जर माळवा असेल, हे कुठं आहे, मध्य प्रदेशात आहे, तर आश्मक बरोबर काय आहे, तर आश्मक बरोबर काय आहे, तर महाराष्ट्र. काय आहे? महाराष्ट्र. पर्याय क्रमांक 3. इथे बघा, 1921 सालच्या वॉशिंग्टन परिषदेच्या आयोजनामागचे प्रमुख कारण कोणते होते? तर कोणतं होतं मग प्रमुख कारण? तर ते कारण होतं बघा, जपानच्या नाविक शक्तीचे खच्चीकरण करण्यासाठी. पर्याय क्रमांक 2. त्यानंतर बघा, सुफीपंथ मूळचा कुठला होता, तर अरबस्थानातील होता. 6वीच्या पुस्तकात मिळेल तुम्हाला, 6वीच्या इतिहासात ही माहिती मिळेल. बघा, दारा शुकोह याने डॅश फारशी मध्ये भाषांतर केले, तर उपनिषदांचं त्यानं काय केलं, तर फारशी मध्ये भाषांतर केलं. हे बघा विद्यार्थी मित्रांनो, हे जे काही प्रश्न आहेत ना, ते जवळपास सगळ्यांनाच माहिती येतं. त्यामुळं मी जास्तीत जास्त MCQ वर भर देण्याचा प्रयत्न करत आहे. बघा, पंचायत समितीच्या सभापती व उपसभापतीची मुदत डॅश वर्षाची असते. तर विद्यार्थी मित्रांनो, पंचायत समितीच्या सभापती आणि उपसभापतीची मुदत अगोदर 5 वर्षाची होती, पण सध्या मात्र किती वर्षाची आहे, तर 2.5 वर्षाची आहे. तर जर समजा परीक्षा परिषदेनं अगोदर जर त्याचं उत्तर 5 समजलं असेल, तर ते म्हणजे तेव्हाच्या वेळी असेल योग्य, परंतु आता मात्र ते चुकीचं आहे. आता किती आहे, तर 2.5 वर्षांची आहे मुदत. बघा, मिलिंदने वयाची 13 वर्ष पूर्ण केली. आता त्यानंतर किती वर्षांना त्याला मतदानाचा अधिकार प्राप्त होईल? तर मी तुम्हाला माहिती ना, मतदानाचा अधिकार किती? मतदानाचा अधिकार 18 वर्षानंतर प्राप्त होतो. मग म्हणायचं मिलिंद किती वर्षाचा आहे? 13 वर्षाचा आहे. मग किती वर्षानंतर तो 18 वर्षाचा होणार आहे? तर बघा, 8 आणि 5 13. मग तुम्हाला काही गणित येत नाही का? लगेच करायचं. 8 आणि 5 13 वर्ष, बरोबर की नाही? तर बघा, मिलिंद जो आहे की नाही, तो किती वर्षानंतर, तर 5 वर्षानंतर काय होणार आहे, तर 18 वर्षाचा होणार आहे. मग जाईल तो मतदान करायला, बरोबर की नाही? त्याचबरोबर पंचायत समितीची जर निवडणूक लढवायची असेल, म्हणजे ग्रामपंचायत असेल किंवा मग ग्रामपंचायत असेल किंवा मग पंचायत समिती असेल, तर एकंदरीत पंचायत राजची निवडणूक लढवायची असेल, तर वय वर्ष 21 पूर्ण करावी लागतात. मी काय म्हणत आहे, म्हणजे निवडणूक लढवण्यासाठी उमेदवार म्हणून उभं टाकायचं असेल, तर त्याच्यानंतर जर समजा त्याला काय करायचं असेल, लोकसभेत निवडून जायचं असेल, तर त्याला वयाची 25 वर्ष पूर्ण करावी लागतात. जर त्याला राज्यसभेत निवडून जायचं असेल, तर त्याला वयाची 30 वर्ष पूर्ण करावी लागतात. आणि त्याला जर राष्ट्रपती व्हायचं असेल, तर वयाची 35 वर्ष पूर्ण करावी लागतात. एक प्रश्न याच्यापैकी असू शकतो परीक्षेमध्ये. बघा, याल्टा कराराचा भंग कोणत्या देशानं केला? तर याल्टा कराराचा भंग जपाननं केला बघा. तर विद्यार्थी मित्रांनो, या ठिकाणी आपण थांबूया, कारण वातावरण कसं झालंय, वारं वगैरे सुटलंय. आलं काय लक्षात? पाऊस वगैरे येत आहे, त्यामुळे लेकरं भितात. त्यामुळे आपण इथंच थांबूया. भेटूया लवकरच पुढच्या लेक्चरमध्ये.